नमस्कार। जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल, काही खाणे-पिणे अवघड झाले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे की तुम्हाला जर तोंड आलं असेल तर त्यात तुम्हाला फरक पडेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी महत्त्वाच्या अशा काही टिप्स देणार आहे। पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की तोंड येण्याची कारणे कोणती। पहिलं कारण आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणे। आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता वाढल्यानंतर पूर्ण या सर्व भागाला बघा तोंड येत असते, असे गरे पांढरे पडत असतात। दुसरं कारण म्हणजे आपले पोट साफ न होणे। आपण खूप वेळा टॉयलेटला जातो परंतु आपले पोट साफ होत नाही। तिसरं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असणे। चौथं कारण म्हणजे अति प्रमाणात आपण चहा कॉफीचे सेवन करणे। ही सर्व त्याची कारणे आहेत। त्याच्यावरती उपाय म्हणजे काय करायचे हे आपण बघूया। उपाय पहिला, ज्यावेळेस आपल्याला तोंड आलेलं असते बघा त्यावेळेस काय करायचं, त्या दिवशी पूर्ण उपवास पकडायचा, काही खायचे नाही। आपण फक्त फळांचे सेवन करायचे। याने काय होत असते बघा, पोट आपले पूर्ण साफ व्हायला मदत होते आणि आपले बॉडी टेम्परेचर देखील नॉर्मल होत असते। उपाय दुसरा, त्यामुळे काय करायचे बघा, ग्लिसरीनचा वापर करायचा। आपल्याला पूर्ण या भागामध्ये तोंड आलेले असते त्या भागामध्ये ग्लिसरीनचा वापर करायचा। ग्लिसरीन पूर्ण अप्लाय करायचं, पूर्ण लाळेसकट ते खाली येऊन द्यायचं। 5-10 मिनिटं आपण तसंच थांबायचं, ते गिळायचं नाही, पूर्ण बाहेर त्याची लाळ येऊन द्यायची। याने देखील तुम्हाला आराम पडतो। उपाय तिसरा, त्या दिवशी आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या बघा। दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता। यानंतर तसेच तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील उपयोग करू शकता। सकाळी काय करायचे बघा, 2-3 तुळशीचे पानं खायचे, त्याच्यात थोडेसे पाणी प्यायचे आणि अर्धा तास काही खायचे नाही, अर्धा तासानंतर तुम्ही खाऊ शकता। तुळशीचे पाने सकाळी किंवा संध्याकाळी देखील खाऊ शकता। त्याचबरोबर आपण जी कोथिंबीर असते आपल्या घरामध्ये, कोथिंबीरचा रस पूर्ण अप्लाय करायचा, थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं ठेवायचा आणि त्यानंतर तोंड धुवायचे। यापैकी कोणता पण तुम्ही उपाय करू शकता, त्याने तुम्हाला आराम भेटेल। जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला तोंड येऊ नये तर आपण काय काळजी घ्यायची, अति प्रमाणामध्ये आपण चहा आणि कॉफीचे सेवन करायचे नाही, जास्त मसालेदार पदार्थ खायचे नाही, भरपूर पाणी प्यायचे, जंक फूड किंवा बाहेरचे खाणे आपण टाळायचे, ही आपण काळजी घ्यायची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं पोट साफ ठेवायचं। पोट साफ होण्यासाठी काय उपाय करायचे तर उपाय देखील तुम्ही करू शकता। आपले पोट साफ असणे गरजेचे आहे, ही तुम्ही काळजी घ्यायची। जर तुम्हाला पोट साफ होण्याची काही समस्या असेल तर त्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे, योगासन दाखवला आहे, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।